आमची जात पडताळणी कायदेशीरच, केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्यावर पडळकरांचे आरोप, आमची बदनामी केल्याप्रकरणी पडळकरांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी पाटील यांचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील तिघांची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील यांच्यावर बोगस ओबीसी दाखला काढल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपावर आता तानाजी पाटील यांनी प्रत्युत्तर देत त्यांना खुले आव्हान दिले आहे. जात पडताळणी होऊन महिना झालाय, त्याचवेळी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे घेतली आणि त्यांनी न्यायालयात जाऊन जात पडताळणी रद्द करण्याचे प्रयत्न केले. त्यावर काहीच होत नाही म्हणून मीडियासमोर येऊन केवळ खोटी माहिती देऊन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. जर त्यांना तक्रारच करायची होती तर 1 महिन्यापूर्वी कागदपत्र त्यांनी काढली होती आणि त्याचवेळी त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. आज आम्ही सभापती होणार म्हणून त्यांनी मुद्दा उपस्थित करत स्वतःची प्रसिद्धी करून घेतली. दाद मागायची तर त्यांनी योग्य ठिकाणी जायला हवं होतं. त्यांनी घटनेप्रमाणे जात पडताळणी झाली आहे. चुकीचं निघाल्यावर कारवाई होतच राहते. बदनामी करण्याचे हे काम आहे. आटपाडी तालुक्याची निवडणूक कडवी झाली आणि या घटनेला कारणीभूत केवळ गोपीचंद पडळकर आहेत. आमच्यावर निवडणुकीत त्यांनी प्रचारातसुद्धा कुणबी दाखल्याचा आरोप आमच्यावर केला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याबाबत आम्ही कायदेशीर माहिती घेऊ. अब्रू नुकसानीचा दावा आम्ही करणार आहोत. पक्षासोबत तर तुम्ही आता राहिलेलं नाही आहात, महाविकास आघाडीसोबत आहे, तर तुमची भूमिका वैयक्तिक तानाजी पाटील म्हणून कुठं असते? आता वास्तविक पाहता आम्ही शिवसेनेचे चिन्हावर निवडून आलोय, बरोबर. आम्ही वास्तविक पाहता आता शिवसेनेचा सभापती म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आमच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी सगळी संघ राहिले आहेत. म्हणजे त्यांनी मैत्री केलेली आहे आमच्या संघ. मग मैत्री करणारा संघच राहिलं पाहिजे. आता दुश्मनी करणारा संघ राहणं कसं पसंत कराल कोण? लेख 25व्या वर्षी उभा राहिला, पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय आणि सभापतीपद, दुहेरी दुर्धर शर्करा योग आहे. वडील म्हणून काय भावना आहे? नाही, वास्तविक पाहता नशिबाचा भाग असतो. 32 वर्ष राजकारणामध्ये मी संघर्ष करतोय. मला वाटतं मी 26व्या वर्षी जिल्हा परिषदला निवडून आलो, 5 वर्ष काम केलं. त्याच्यात मला कुठं सभापती पद मिळालं नाही. त्यानंतर माझी मिसेस निवडून आली, त्यांनी 5 वर्ष काम केलं, 1 वर्ष सभापती पद मिळालं कृषी आणि पशुसंवर्धन. आणि आता माझा मुलगा निवडून आला आणि पहिल्याच मला वाटतं टर्मला ते सभापती होते. याचा आनंद जरा वेगळाच राहतो. पण राजकारणात त्याग माझा आणि मुलाला त्याचा निश्चितपणानं फायदा होतोय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.